शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद। कायदे पंडितही उपस्थित राहणार। आता तरी ठाकरे गटानं हिंदूंचा अपमान करणं सोडावं, देवेंद्र फडणवीसांचा टोला। तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत संजय राऊतांना प्रत्युत्तर। सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे नवा ड्राफ्ट जरांगेंना दाखवणार। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। फौजदारी रिट याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी। मथुरेमध्ये वादग्रस्त परिसरात कोर्ट सर्वे आदेशाला स्थगिती। सर्वेबाबत अलाहाबाद कोर्टानं आदेश दिले होते। पुढची सुनावणी 23 जानेवारीला। जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दॅवोसला रवाना। 3 लाख कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याचा दावा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत बैठक। चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील, अतुल सावे दिल्लीत दाखल। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 10 जणांना अटक। पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये कारवाई। भाजपशी संबंधित विठ्ठल शेलार, रामदास मारणे आज कोर्टात हजर करणार। जागरूकता निर्माण करण्यासाठी नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश। राजधानी दिल्ली पुन्हा धुक्यात हरवली। विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी। अनेक फ्लाईट्स उशिरानं उडण्याची शक्यता। रस्ते आणि रेल्वे मार्गांवरही धुक्याचा परिणाम। महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। महाबळेश्वरमध्ये पारा घसरला। वेण्णालेक परिसरात तापमान 6 अंशांवर, काही भागात दवबिंदूही गोठले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।